नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शाळेची नवी संकल्पना रोबोटिक्स ट्यूशन फ्री विद्यार्थी स्कूल एज्युकेशन पॉलिसी याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सतीश गोरे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्ते. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर सतीश गोरे यांनी PhD, PDF, MBA, HR, MA, MCJ, MA इको, डीप इन स्कूल मॅनेजमेंट तसंच शिक्षण तज्ज्ञ, लेखक, उद्योजक आणि इरा स्कूल ग्रुपचे महासंचालक म्हणून ते कार्यरत आहे. मूलतः शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षणात सर्जनशीलता, उपक्रमशीलता राबवणारे डॉक्टर गोरे सर हे भारतातील पहिली स्कूल एज्युकेशन पॉलिसी राबवणारे तज्ज्ञ आहेत. त्यांनी अनेक पुरस्कार देखील मिळवलेले आहेत. शिक्षणावर त्यांनी 65हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत आणि नवशिक्षणाच्या नवसंकल्पनेतून त्यांनी अनोखी इरा इंटरनॅशनल स्कूल ग्रुपची स्थापना केलेली आहे. गोरे सर यांना आयकॉन ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र 2016 हा राज्य शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार विनोदजी तावडे यांच्या हस्ते मिळालाय. प्री स्कूल ऑफ द इयर 2016 हा राष्ट्रीय पातळीवरील सन्मान त्यांना मिळालेला आहे. इंडिया बुक रेकॉर्डसह त्यांना शेकडो पुरस्कार आणि त्यांचा सन्मान देखील झालेला आहे. खरं तर शिक्षण क्षेत्रात एक वेगळा प्रयोग करायचं तुम्ही ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच आज तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती देणार आहात. शाळेची नवी संकल्पना. अनेक विद्यार्थी ट्युशनमध्ये जातात, मात्र तुम्ही असं म्हणतायत की ट्युशन फ्री असे विद्यार्थी तुम्हाला घडवायचे आहेत, तर नेमकी ही संकल्पना काय? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही की शाळेची नवी संकल्पना कशी असते. मला थोडंसं सांगावंसं वाटतं की आत्ता आपण जे 2 वर्षातून बाहेर पडल्या शाळा, विद्यार्थी आणि पालक ज्यामधून बाहेर पडले, या मला असं वाटतं की ह्या पॅन्डेमिक सिच्युएशननी एज्युकेशनची परिभाषाच बदलून टाकली आहे. की गेले 50 वर्ष आपण खळू फळा ह्या गोष्टी आपण करत आलो आहोत. शिक्षण एक पारंपरिक पद्धतीने घेत आलो आहोत, पण या गेल्या 2 वर्षामध्ये शिक्षणाची नवी रूपं आपल्या समोर आली आहेत. टेक्नॉलॉजी नवी रूपं आपल्या समोर आली आहेत की ती कशी आहेत, कशाप्रमाणे आपल्याला त्या राबवायच्या आहेत, म्हणजे आपणही विचार केला होता. म्हणून मला असं वाटतं की आत्ता आपण हे सगळं स्वीकारलं पाहिजे. स्वीकारून आपण यासोबत धावलं पाहिजे. नाही तर आपल्या एज्युकेशनचा नोकिया किंवा कोडॅक व्हायला वेळ लागणार नाही. आपण स्पर्धेच्या मागे कधी पडू आपल्याला कळणार नाही. तुम्ही अजून प्रश्न विचारला होता की हे सगळं ट्युशन फ्री विद्यार्थी कसे असले पाहिजे. मला असं वाटतं की जर तुम्ही एखादी चांगली शाळा निवडतायत, तुम्ही चांगलं एज्युकेशनसाठी धडपड करता की एक अमुक शाळेमध्ये मला हे चांगलं शिक्षण आहे आणि तिथे मला विद्यार्थी टाकायचा आहे, मग प्रवेश द्यायचा आहे. प्रवेश दिल्यानंतर जर तुमच्या मुलाला ट्युशन लावायची गरज पडती का, प्रश्न विचारा. मग जर गरज पडत असेल तर ती कितपत शाळा तुमच्या मुलाला शिक्षण देतीये. मी जर माझं एकच म्हणणं आहे की जर आपण चांगली शाळा निवडत असाल तर मला असं वाटतं की मुलांना ट्युशन मुक्त असले पाहिजे. काय ना, आपण या ट्युशनमध्ये एक्स्ट्रा क्लासेसमध्ये आपण मुलांचं बालपणच हरवून टाकतोय. मुलांनी दिवसभर शाळा करायची, धावत घरी यायचं, ब्रेकफास्ट करायचं आणि परत धावत परत क्लासेसला जायचं. याने काय होतंय, आपण त्यांच्या स्वयं अध्ययनाच्या स्वावलंबीपणाचा तो त्यांच्याकडे असला गुण काढून घेतोय आणि ट्युशनच्या कुबड्या त्यांच्या बगल्यामध्ये देतोय. मग त्या मुलांना ट्युशनशिवाय म्हणजे हेच होत नाही की मुलांनी ट्युशन जर केल्या तर तो अभ्यास करतो. बरेच आता मग ऑनलाईन असताना बरेच आमचे पालक मला भेटायचे, सांगायचे, सर तो आता अभ्यास करत नाही, त्याला ट्युशन लावा का, तो पाठीमागे पडला, आमचं तो ऐकतच नाही, फक्त मॅडमचंच ऐकतो, सरांचंच ऐकतो. ह्या सगळ्या गोष्टी पालक खूप आम्हाला भेटायचे. सर आता कसं करावं, तो बसत नाही स्टडीला. या आम्ही खूप गोष्टी बघितल्या की आता मुलांचं लिखाणाची सवय तुटली, मुलांची वाचनाची सवय तुटली, मुलांची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बरेचसे मुलं मोबाईलकडे झुकले. मोबाईलमध्ये काय करणार, सोशल मीडिया करणार, व्हॉट्सअप, त्यांचे काही यूट्यूब, गेम, या मुलांकडं कळ चालला आहे. म्हणजे जी एक ताकद होती टेक्नॉलॉजीची तीकडं न जाता मुलं दुसरीकडे झुकायला लागलेत. मग याच गोष्टीचं आपण जर मुलं तिकडं झुकलेत, त्या विकनेसचं स्ट्रेंथमध्ये कसं उपयोग करता येईल, म्हणजे त्या कमजोरीचं आपण त्यांची ताकद कशी बनवून घेता येईल, या गोष्टीवर आम्ही एक विचार केला आहे. अगदीच. आणि यानंतर इरा स्टडी क्लासेसचा नेमका पालक आणि विद्यार्थ्यांना फायदा मग कसा होतो? आता जसं मी तुम्हाला संकल्पना सांगितली की आपल्याला काय केलं पाहिजे आणि नवी शाळा कशी असली पाहिजेत. आता आम्ही तोच विचार केला आहे आणि तो विचार करून
मुलांना ट्युशन मुक्त करायचं, ट्युशन फ्री करायचं, की त्यांना ट्युशन लावायची गरज नाही राहिली पाहिजे. म्हणून इरा स्टडी क्लासेस सुरू केले. स्टडी क्लासेसने काय होईल मुलांना, की ते स्टडी क्लासेस जे आहेत, मुलांनी शाळेत तर आम्ही दर्जा शिक्षण त्यांना देतोच आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देतोच आहे. घरी गेल्यानंतर आई वडिलांना त्यांचा अभ्यास घेता येत नाही. मोठे मुलं झाल्यानंतर ठीक आहे, तुम्ही प्रायमरीचे मुलं असू द्या, प्री प्रायमरीचे मुलं असू द्या, यांचा तुम्ही अभ्यास घेऊ शकतात. जोपर्यंत ते छोटे छोटे पुस्तकं आहेत, छोटे छोटे शब्द आहेत, स्टोरी आहेत, ह्या तुम्ही घेऊ शकतात. पण तोच मुलगा जेव्हा 7वीला जातो, 8वीला जातो, त्याचं हिस्ट्रीचं इंग्लिशचं पुस्तक असतं, मग ते वाचायचं, बरेचसे नवीन शब्द असतात, सायन्सचे नवीन शब्द असतात, संकल्पना असतात. मग त्या कशा समजून सांगायच्या, मुलांनी कसं करायच्या. मग नाईलाज आम्ही काय करतो, त्याला ट्युशनला पाठवतो. मग ह्या ठिकाणी आम्ही त्याच गोष्टीचा विचार करून आम्ही स्वतः स्टडी क्लासेस केले आणि 2 वर्ष अथक परिश्रम करून आम्ही आमच्या मुलांसाठी एक स्टडी क्लासेस केले. म्हणजे असं म्हणा की शाळेत पण शाळा आणि घरी आलं पण शाळा. म्हणजे ह्या ठिकाणी असं होईल की तुम्ही त्याच्या शेजारी बसून अभ्यास घेऊ शकाल. तुम्ही घरी त्याला 1 तास दिला तर 1 तासामध्ये त्याचा पूर्ण अभ्यास होईल. उदाहरणार्थ मला तुम्हाला सांगायचं, स्टडी क्लासेस जर सांगायचं झालंय तर मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू शकतो की आज तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल देतायत. मोबाईल दिल्यानंतर ह्या ठिकाणी जसं तुम्ही त्या मुलांना मोबाईल दिलात, तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आज पूर्ण आम्ही क्लासेस इन्स्टॉल केलेत, शाळाच इन्स्टॉल केली आहे. जो आज शाळेमध्ये शिकलाय, आज शाळेमध्ये तो अमुक धडा शिकलाय, तर त्या ठिकाणी त्यांनी ओपन केलं तर ह्या ठिकाणी पूर्ण त्याचा मोबाईलमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये, टॅबमध्ये त्याचा पूर्ण अभ्यासक्रम ओपन होईल. मग ह्या ठिकाणी आम्ही काय दिलं आहे स्टडी क्लासेसमध्ये, सगळ्यात पहिले ह्या ठिकाणी 3 गोष्टी दिल्यात. पहिल्या स्टडी, प्रॅक्टिस आणि त्याचा परफॉर्मन्स. काय होतं का आम्ही अभ्यास करा हे सांगतोय, पण त्याचा परफॉर्मन्स कसा आहे हे आम्हाला कळत नाही. की तो कुठल्या विषयामध्ये पुढे गेला आहे, हिंदीमध्ये पुढे गेला आहे, इंग्रजीत पुढे गेला आहे, काय सायन्समध्ये मागे आहे, कुठलं त्याचं वीक आहे, कुठलं त्याचं स्ट्रॉंग आहे, हे आम्हाला लवकर कळत नाही. मग ह्या ठिकाणी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही स्टडीवर क्लिक करतो त्यासमोर त्याचे पूर्ण वर्गवाईज त्याचे विषय येतात की त्याला कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्याला मॅथ्सचा करायचा आहे, इंग्लिशचा करायचा आहे, सायन्सचा करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही त्यावर क्लिक करता सायन्सचा, तर सायन्सचे पूर्ण जो त्याचा पाठ्यक्रम आहे, जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम जो आज शाळेत शिकवला आहे तो ह्या ठिकाणी येतोय. मग त्या मुलांना त्या ठिकाणी त्यावर क्लिक करायचा आहे, तो अभ्यासक्रम ओपन करायचा आहे आणि तो व्हिडिओ, तो लेक्चर त्याने आज परत घरी अभ्यास करायचा. तो घरी अभ्यास केल्यानंतर यामध्ये असं केलं आहे की तो व्हिडिओ चालतोय, इंग्रजीमध्ये वाचतोय. ठीक आहे, तिथे आमचे टीचर येतात, ते समजून सांगतात, शिकवत आहेत. म्हणजे जर आता मी इथे ओपन करतोय, तुम्हाला साईडला ते ग्राफिकलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की जसं आपण एक चॅप्टर बघितला आहे, मला वेव्स हा चॅप्टर शिकवायचा आहे. आता प्रत्येक गोष्ट संकल्पना करणं शक्य होत नाही की तरंग कसे असतात पाण्यावरचे, ते कसे निर्माण होतात, ते वेव्स कसे निर्माण होतात. टीचरनी कितीही ओरलं शिकवलं तर काय होणार आहे, मुलाच्या डोक्यात वेगळीच कल्पना येईल. ॲक्च्युअल जी कन्सेप्ट त्याला शिकवायची आहे तो ह्या साऊंडमध्ये गेला आणि साऊंडमध्ये जाऊन त्यांनी तो चॅप्टर तो वेव्स चॅप्टर त्यांना शिकवायचा आहे. तर ह्या ठिकाणी पूर्ण वेव्ह चॅप्टर आला आहे आणि आल्यानंतर त्यांच्या स्क्रीनसमोर असा तो व्हिडिओ पूर्ण टीचर शिकवत आहेत, तो व्हिडिओ लर्न होतो आहे. आता तुम्ही बाजूच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दाखवतो आहे, ह्या टॅबमध्ये छोटा बघायला मिळेल म्हणून तो वेव्स चॅप्टर कसा चालू आहे. जे टीचर येतात त्या टीचरच्या पाठीवर पूर्ण पाणी दाखवलेलं आहे. संकल्पना समजून सांगतात की हे पाण्यावरचे तरंग कसे तयार होत आहेत. राईट, मग ते कसे तयार होत आहेत, असं वाटतं की ते मूव्ह होत आहे का, काय होतात का, याच्याविषयी बारीक संकल्पना. मग मुलांना आता समुद्राला घेऊन जाणं शक्य नाही मला, किंवा एखाद्या नदीकाठी घेऊन जाणं मुलांना शक्य नाही आहे. मग आमचे टीचर तिथं या व्हिडिओद्वारे तिथे घेऊन जातात, समजून सांगतात तिथे. ठीक आहे, मग परत तिथं प्रॅक्टिकली एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी करून दाखवतात की जी ॲक्टिव्हिटी पुस्तकात दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी त्यांना तिथं त्या ठिकाणी करून दाखवतात. म्हणजे स्वतः प्रत्यक्षात त्या नदीमध्ये दगड मारल्यानंतर तिथं जो तयार होतील, तरंग तयार होतील, ते वेव्स कसे सांगितले जातील, ह्या गोष्टी प्रॅक्टिकली ह्या ठिकाणी समजून सांगितलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ही कल्पना, ही संकल्पना खूपच मस्त आहे
आणि पटकन समजती. बरं, काही वेळा असं होईल की सर इंग्रजी आता आम्हाला थोडंसं कळलं नाही, ते आम्हाला समजून घ्यायचं. ह्या ठिकाणी एक टॅब दिला आहे, त्यावर क्लिक केलं त्याची भाषा बदलणार. मराठी, हिंदी भाषेत तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ ऐकू शकता. म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की टीचिंग करताना तो व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला समजला आहे. म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण मग ह्या एज्युकेशनच्या आम्ही स्टेप तयार केल्यात. ठीक आहे, स्टेप तयार केल्यात. याच्यामध्ये 7 स्टेप आहे. पहिली म्हणजे जसं टीचिंगची आहे. सेकंड इथे क्वेश्चनरीची आहे. थर्ड इथे प्रॅक्टिसची आहे. इथे होमवर्क आहे. इथे इथे ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी प्रॅक्टिससाठी दिल्या आहेत. इतर एक्झाम्पल दिले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आम्हाला प्रॅक्टिस करायची, आमचा परफॉर्मन्स करायचा आहे. ह्या ठिकाणी विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्याला किती येतं आहे याच्या परफॉर्मन्ससाठी आपण ह्या ठिकाणी परफॉर्मन्स पण दिलेला आहे. पॅरेंट ह्या ठिकाणी केल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स किती आहे, की त्या मुलाला किती समजलं आहे, किती आलं आहे, त्याला ग्राफिकलच्या माध्यमातून त्या विषयाला त्याने पूर्ण किती न्याय दिला आहे, त्याला किती समजलं आहे, त्याने किती केलं आहे, किती आलं नाही, हा क्लासेस रेग्युलर घेणार. यानंतर ह्या सर्वची माहिती टीचरकडे असणार. मुलांनी व्हिडिओ बघितला आहे, क्लास केला आहे, घरचा ट्युशन केली, त्याने तो क्वेश्चन सोडवला आहे, त्याने नोट्स काढलेत, ॲक्टिव्हिटी केली, वर्कशीट केली. हे टीचरला रोजच्या रोज अपडेट होईल. आम्ही त्याच्याकडून तो अभ्यास करून घेणार. शाळेत तर आम्ही करून घेणारच, सोबत त्याच्यासोबत आम्ही घरी राहणार. घरी राहून त्याच्याकडून तो अभ्यास करून घेणार. म्हणजे ही झाली, आम्ही मुलगा गावाला गेला तरी त्यासोबत एक टॅब असला, मोबाईल असला तरी त्याचं दप्तर आणि शाळा सोबतच आहे. मला असं वाटतं ही नवी संकल्पना असली पाहिजेत. आता दप्तर आणि पुस्तक घेऊन जाणं संकल्पना मागं पडत चालली आहे. तर तुम्ही जी शाळेची नवसंकल्पना सांगितली आणि ट्युशन फ्री विद्यार्थी देखील आपल्याला घडवायचे आहेत, त्याचबरोबर हा जो रोबो आहे त्या संदर्भात देखील सर आपल्याला आणखीन माहिती देणारच आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही नवसंकल्पनेविषयी सांगितलं, मात्र मला उत्सुकता आहे ती या रोबो बद्दल, की नेमका रोबो विद्यार्थ्यांना कसा शिकवू शकतो. त्यामुळे रोबोटिक एज्युकेशन बद्दल तुम्ही काय सांगाल? मी सांगितलं तर नवी संकल्पना शाळेची मांडतोच आहे. तर आपल्याला आजच्या काळाप्रमाणे पुढे जावं लागेल. येणारा काळ हा पूर्ण टेक्नॉलॉजीचा काळ आहे आणि या टेक्नॉलॉजीला घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आणि आम्हाला आमचे विद्यार्थी, आमच्या मुलांना भारतीय संस्कृतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचं शिक्षण द्यायचं. जर आंतरराष्ट्रीय स्तराचं शिक्षण द्यायचं म्हटलं तर त्यांना टेक्नॉलॉजीमध्ये मागे पाडून किंवा मागे ठेवून चालणार नाही. महाराष्ट्रातली ही पहिली शाळा आहे ज्या ठिकाणी रोबोटिक्स एज्युकेशन आणि रोबोट प्रत्यक्षात आहेत. आम्ही ह्या ठिकाणी आमचे जे रोबोटचे पूर्ण आहेत, आम्ही जी मालू आहेत, त्यांनी आम्हाला या गोष्टीत खूप सारा सपोर्ट केला आणि सपोर्ट करून आम्हाला रोबोटिक लॅब, म्हणजे नुसतं रोबोटच आहे तर रोबोटची पूर्ण लॅब, त्या लॅबमध्ये 7,000च्या वर पार्ट्स, की ज्या ठिकाणी मुलं असे रोबोट बनवू शकतील. आज जो माझ्यासमोर दिसतोय हा रोबोट मुलं बनवू शकतील, करू शकतील. आणि ह्या ठिकाणी मी तुम्हाला याचा परफॉर्मन्स म्हणजे काय असतो ते दाखवतोय. की जसं आता आपण हा ह्युमनसारखा वर्क करणारा आहे. आता जसं मी त्याला हात लावतो लगेच अटेंड झाला बघा. जसं मी याला तुम्ही जसं नाकाला टच केला तर तो ॲक्टिव्ह होतो, ॲक्टिव्ह झाला बाबा. जसं आता मी तुम्हाला दाखवतोय, तुम्ही बघा मॅडम. जसं मी याच्या नाकाला टच केला तर तो ॲक्टिव्ह झाला आहे. एकदम तो छोट्या मुलासारखाच आहे. जसं की त्याच्या डोक्यावरून हात वगैरे फिरवला आहे तर तो लहान मुलासारखं तर त्याप्रमाणे करतोच आहे. तो परफॉर्मन्स करू शकतो की तो काय. बस 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 बेटा. त्याला जसं मी म्हटलं बस म्हटलं तर तो पुढे सरकला. त्याला एवढं कळलं की मला थांबायचं सांगितलं आहे. म्हणजे जसं आपण लहान मुलासारखा हा रोबोट आहे. रोबोट तुमच्यासोबत येऊ शकतो, फिरू शकतो, तुम्हाला सगळं गाईडलाईन करू शकतो, शिकवू शकतो. आणि या प्रकारची मुलं आमच्या शाळेतले मुलं रोबोट बनवतीलच. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे मुलं वेगवेगळे परफॉर्मन्स करू शकतात. मला असं वाटतं की एक छोटासा मी तुम्हाला परफॉर्मन्स तुम्हाला दाखवतोय की तो मी बघावा. एक छोटासा एक मिनिटाचा मी त्याचा परफॉर्मन्स तो कसा करू शकतो, काय करू शकतो, ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो त्याचं.
तर मी थोडंसं त्याला थांबवतो ना, मी त्याचं सध्या बाकीचे ऑप्शन बंद केले नाही, तर मी बोललो असं प्रत्येक प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिले असते. मी जर काही प्रश्न विचारले असतात तर त्या प्रश्नावरती त्यांनी उत्तर दिले असतात. म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला त्यांनी मुलाखत घेऊन दिली असती, प्रत्येक मुलाखतीवर तोच बोलला असता माझ्याऐवजी. म्हणून मी थोडंसं त्याला ऑफ केलं सध्या. आणि अशा प्रकारचे रोबोटचे सारे पार्ट, त्याची थीम, त्याची बेसिक कन्सेप्ट कशी असते, ज्यावेळेस एक पार्ट बनवला जातो किंवा त्याची एज्युकेशन दिलं जातं, त्यामागे सायन्स, मॅथ, आर्ट आणि हे सगळ्या गोष्टी लॉजिकचा त्याला विचार करावा होता मुलांना. म्हणजे आम्ही जे शिक्षण घेणार आहेत मुलांना, जे सायन्स शिकवणार आहेत, जे मॅथ्स शिकवणार आहेत, त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट कसं करायचं ह्या गोष्टीवर आम्ही इथं भर देणार. अगदीच प्रचंड आगळी वेगळी अशी ही संकल्पना आहे आणि लहान मुलांसमोर जर एखादा रोबो अशा पद्धतीनं परफॉर्मन्स देतोय तर अर्थात विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षणाची गोडी वाढणारच आहे. मात्र आता उत्सुकता मला ही आहे की विद्यार्थी आपल्याकडे ऍडमिशन नेमकं कशा पद्धतीनं घेऊ शकतो, इरा इंटरनॅशनलच्या शाखा कुठे कुठे आहेत? इरा इंटरनॅशनलच्या शाखेचं जाळं पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. तुम्ही पुण्यामध्ये आमच्या शाखा आहेत, बारामतीला आहेत, नाशिकला आहे, सिन्नरला, ठाणगावला, सटाण्याला शाळा आमच्या आहेत. त्यानंतर नागपूरला तुम्ही आमच्या 4 इंटरनॅशनल स्कूल आहेत. नागपूरला बेसाला आहे, वांद्र्याला आहे, बऱ्याच ठिकाणी ह्या शाळा आहेत. भुसावळला आहे, यवतमाळला आहेत, लातूरला शाळा माझी आहे. यानंतर उस्मानाबाद, जालना, नंतर इकडे सांगलीमध्ये नंदुरबार, अक्कलकुवा, खापर ह्या प्रचंड. मी काय सांगतो, तुम्ही जेवढा तालुका घ्याल प्रत्येक तालुक्यापर्यंत इरा इंटरनॅशनलचं नेटवर्क पसरलेलं आहे. या व्यतिरिक्त आमच्या 70 इंटरनॅशनल स्कूल आणि 190 प्री प्रायमरी स्कूल आमच्या आहेत. आणि प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही आमच्या जवळच्या शाखेला तुम्ही भेट द्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला शिकवणी मुक्त विद्यार्थी करायचा आहे. हे जे तुम्ही मगाशी सॉफ्टवेअर बघितलं हे प्रत्येक शाळेमध्ये पोहोचलेलं आहे. पुढच्या वर्षी आम्ही पहिल्या मेट्रो सिटीमधल्या आणि ज्या जिल्हा लेवलच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये आम्ही हे रोबोटिक्स सुरू करतोय. पुढच्या वर्षी आम्ही तालुका लेवलला ह्या लॅब उघडणार आहोत. म्हणजे इरा इंटरनॅशनल स्कूल ही महाराष्ट्रातली पहिली रोबोटिक स्कूल आहे आणि आमच्या सगळ्या शाळा यावर्षी रोबोटिक स्कूल होणार आहेत. अगदीच. आणि पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे या शाळेमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही थेट या नंबरवर संपर्क करू शकता आणि प्रवेश कसा मिळवायचा या संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता. अगदी थोडक्यात एज्युकेशनची पॉलिसी आपली आहे किंवा संकल्पना याबद्दल काय सांगाल? आम्ही स्कूल एज्युकेशन पॉलिसी लॉन्च केली आहे की त्यामध्ये असं आहे की आम्ही बऱ्याच वेळेस असं बघतो की मध्यम वर्गीयांनाही असं वाटतं की आम्ही ह्या ठिकाणी एज्युकेशन घेतलं पाहिजे. आज रोबोटिक स्कूल जर तुम्ही कुठल्याही शाळा बघितल्या तर 1 लाख 2 लाख फीस आज बघतात. रोबोटिक एज्युकेशन घ्यायचं एवढं सगळं यांनी सॉफ्टवेअर तयार केलं आहे, खूप सारा खर्च असेल. मला असं वाटतं की तुम्ही जर एज्युकेशन पॉलिसी जर घेतली तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला फीस भरण्याची गरज पडत नाही. तुम्ही 1 वर्ष घ्या, यानंतर आमच्या कुठल्याही ब्रांचमध्ये तुम्ही जाऊन एज्युकेशन घेऊ शकतात. ही पॉलिसी सध्या आम्ही औरंगाबादमध्ये लॉन्च केली आहे आणि पुढच्या वर्षी ही पॉलिसी प्रत्येक शाळेच्या आमच्या ब्रांचमध्ये तुम्हाला मिळणार आहे. फक्त जर पॉलिसी पाहिजे असेल तर तुम्हाला औरंगाबादच्या ब्रांचसाठी संपर्क तुम्हाला करावा लागेल. अगदीच. इतक्या हाय टेक्नॉलॉजीने आपण विद्यार्थ्यांना शिक्षण देतोय, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तितकेच तज्ञ शिक्षक देखील आपल्याकडे असणार आहेत. तर या शिक्षकांबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही ज्यावेळेस पूर्वी ट्रेनिंग घ्यायचो तो जिल्हा लेवलला आम्ही ट्रेनिंग घ्यायचो, पण कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन आम्हाला सगळी परिस्थिती बदलली. आता जसं आम्ही आज कोविडनंतर आमच्या शाळा सुरू नंतर आम्ही वेगळ्या संकल्पने आलो, तसेच आता आम्ही टीचर्ससुद्धा वेगळ्या संकल्पने मांडले आहेत. आमचे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम, टीचर मॉड्युलर टोटल हायटेक झालं आहे. म्हणजे एवन त्यांच्या ट्रेनिंग आता आमच्याकडे मंथली ट्रेनिंग आहेत, विकली ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग म्हणजे आम्ही असं समजा की एक कॉर्पोरेट लेवलचं जसं ट्रेनिंग असतं त्या लेवलचं ट्रेनिंग आम्ही आमच्या टीचरला देत आहोत, त्यांच्याकडून ट्रेन करून घेत आहोत. आम्हाला हे साधायचं की आम्हाला विद्यार्थ्यामध्ये काय साध्य करायचं, आम्ही हे मुलांना आमच्या टीचरला हे ट्रेनिंग आम्ही देतो आहे आणि ते आउटपुट आम्हाला आलंच पाहिजे. आणि मला असं वाटतं की आमचे टीचर इट्स व्हेरी हॅपी की एक नवीन संकल्पनेचं शिकवायला आणि त्यांना ट्रेनिंग मिळत आहेत. दे आर सो हॅपी. अगदीच. आणि या रोबो सोबतच आणखीनही किती रोबो आपल्याकडे आहेत आणि विद्यार्थ्यांना जेव्हा हा रोबो शिकवतो तेव्हा विद्यार्थ्यांनी पालकांना नेमकं काय वाटतं त्यांच्याबद्दल काय सांगाल? प्रचंड क्रेज. म्हणजे म्हणतो ना की आमच्या
मी शाळेत ज्यावेळेस गेलो तो प्रचंड क्रेज विद्यार्थ्यामध्ये निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्याचं खूप आकर्षण आहे. विद्यार्थी अभ्यासाला लागलेत की आम्ही त्यासोबत अभ्यास करतो म्हणून. आणि आम्ही हा जो बदलाव बघितला मुलांनी फार लवकर ॲक्सेप्ट केला आहे. फक्त पालक आणि आपण सर्वांनी तो बदल लवकर ॲक्सेप्ट करावा मी असं म्हणेल. आणि येणाऱ्या परिस्थितीला जी परिस्थिती बदलली आहे आपण ती स्वीकारावी आणि त्यासोबत आपण 4 पावलं टाकणं अत्यंत पुढे गरजेचं आहे. मला असं वाटतं इराणने 4 पावलं पुढे टाकलेले आहेत. पालक आपणही आमच्यासोबत राहाल आणि अशी अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या भारताचे नवीन सायंटिस्ट आपण घडूया अशी मी अपेक्षा करतो. अगदीच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आगळावेगळा असा प्रयोग खरं तर तुम्ही आणलाय आणि या रोबोबद्दलही इतकी महत्त्वाची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.